हाय एव्हरीवन, आज आहे मदर्स डे. ॲक्च्युली ॲज सच डे सेलिब्रेट स्पेशली करण्याची काही गरज नाही, बिकॉज आर एव्हरी डे इज इनकम्प्लीट विदाउट अ मदर. जर आई असेल घरामध्ये किंवा आपल्या लाईफमध्ये बेसिकली, तर म्हणजे लाईफचं काहीतरी एक वेगळंच म्हणजे काय बोलतो अर्थ असतो आपल्या जीवनाला. सो आज लकीली काय झालं, मदर्स डेच्या ओकेशनवर मम्मी पप्पा नेमके गावी गेलेले का लग्नासाठी. सो आणि संडे पण होता. सो मी आणि रंजित दोघं पण बऱ्यापैकी फ्री होतो. तर वी थॉट ऑफ गिविंग अ गुड सरप्राईज, लाईक वॉट एवर वी कुड डू इन वॉट एवर टाईम अँड रिसोर्सेस वी हॅड. सो आम्ही डिसाईड केलं की मस्तमध्ये सरप्राईज प्लॅन करू घरच्या घरी, जास्त काही म्हणजे हे न करता, एक्सटेन्सिव्ह काही न करता. सो आम्ही मस्त असे बलून्स मागवलेले आणि मी आहे ना फालुदा करायचं ठरवलं. तर मग मी फालुदाचं प्रिपरेशन करून घेतल्यानंतर आम्ही मस्त असं हे डेकोर केलं, मस्त कॅन्डल्स लावले. रंजितने केक वगैरे ऑर्डर केला, बुके, आणि असं खूप मस्त सिम्पल घरच्या घरी असं आम्ही हे डेकोरेशन केलं. आणि त्या येणार त्या स्टेजला त्यांना म्हणजे काहीच कळून दिलं नाही. अँड देन शी वॉज सो सरप्राईज, बिकॉज त्यांना असं वाटलं नव्हतं का काही करणार वगैरे. त्यांना वाटलं संडे. सरप्राईज लाईट बंद करून ठेवलेली सगळी, आता चालू केली आणि आता चालू केली लाईट, आणि सगळं तुम्हाला दाखवते मी सरप्राईज काय आहे ते. हो, बंद केला आता लाईट, आणि सगळं तुम्हाला दाखवते मी सरप्राईज काय आहे ते. हो, हे बघा, वाव, बापरे, थँक्यू. केक वगैरे पण मागवलाय. बापरे, आणि हे सगळं गीतांजलीने आणि रंजितने केलं दोघांनी. थँक्यू. पप्पांना पण काहीच आयडिया नव्हती आणि मी वॉज सरप्राईज्ड. वाव वाव, मदर्स डे सेलिब्रेशन सुपर सुपर सुपर. वाव, दिस इज वाव. मंडळी, सरप्राईज किती मस्त दिलेलं आहे आज मदर्स डेचं. तर हे कुठं होता म्हणून तुम्ही फोन करत होते काय मला? सारखे फोन कर, किती वाजता येणार आहे, काय येणार आहे. मस्त फुगवले का? आणि ती मशीन होती ना फुगवायची, दीदीकडे होती, मग हाताने फुगवले. मी म्हटलं हाताने फुगवले. बापरे, आम्ही इथे सगळे हे शोधले पण आम्हाला काय सापडली नाही. होता सरप्राईज काय म्हणून फोन करत होते, सारखे फोन करायचे. तर तिकडेच रंजितला खूप असं होतं की लवकर यायला पाहिजे, त्याला पण सगळं बघायचं. अरे तो आता गेला ना, मला दिसला तो. हा, रंजित दिसला मला. मला वाटलं 6:37 पर्यंत येणार तो. मी दीदींना पण इन्व्हाइट केलं होतं, बिकॉज आय एम हर हाऊ शी इज रेजिंग क्रिशू, अँड आय फील व्हेरी प्राऊड ऑफ हर, द वे शी हॅज नर्चर्ड क्रिशू अँड शी इज नर्चरिंग बेसिकली. सो मला असं होतं की त्यांना पण बोलवते. क्रिशूने मम्मीला बुके देऊन विश केलं. ते आईला दे असं, आणि हे बघ दोन हातात दे. क्रिशू, आता 2 दिवसांनी नानूचा बर्थडे. कृषी तुझी तर मजाच आहे. त्यानंतर मस्त आम्ही केक कट करायचा प्लॅन केला होता आणि क्राऊन आणला होता मम्मीसाठी. सो तो मी आणि दीदीने त्यांना घातला. शी इज ॲक्च्युली द क्वीन ऑफ माय लाईफ. एस्पेशली माझी आजी गेल्यानंतरपासून मला जी तिची कमी आहे, किंवा म्हणजे तिची जे हे होती ती मम्मीकडून ते प्रेम वगैरे मिळतं, आणि मला म्हणजे अशी तिची कमी त्यातल्या त्यात खूप कमी जाणवते. म्हणजे मम्मी खूपच मला एकदम मुलीसारखंच ट्रीट करतात, आणि म्हणजे त्या खूपच स्पेशल आहेत आमच्यासाठी. त्या एक पण दिवस घरी नसल्या तर अजिबात, म्हणजे घर खूप मोकळं वाटतं, अजिबात करतात. रंजित तर लवकर त्यांना कुठे जाऊच देत नाही, आणि गेलं तरी लगेच यायला सांगतो, बिकॉज आम्हाला करमतच नाही. बेसिकली पप्पा मम्मी नसले तर नसताना पण करमत नाही, पण मम्मींचं थोडं वेगळंच असतं, म्हणजे मम्मी पाहिजेच घरी.
क्रिशूला तर अजिबात आवडत नाही आई घरी नसल्या की. तो तर आल्या आल्या दरवाजातूनच आई आई ओरडायला लागतो फोटो काढू सगळ्यांचा आणि आपण. त्याला खूप कसतरी होतं म्हणजे आई नसताना घरी यायचं म्हणजे. आई मी तुला एक छोटस क्यूटचं गिफ्ट आणलं आहे. ए गिफ्ट अंजली वाव व्हॉट अ केक व्हॉट अ केक हॅपी मदर्स डे. थँक्यू जर गीतांजली तुला हा तर मग खावा पण. सगळं रेकॉर्ड होतं दादा. तिला पण मस्त असं एन्जॉय करून झाल्यानंतर आम्ही डिनर बाहेरूनच मागवलं होता. पिझ्झा आणि चायनीज वगैरे मागवलं होतं आणि थोडं गावावरतून पण खायला आणलेलं मम्मी पप्पांनी. ते सगळं झाल्यानंतर मग मी बनवायला घेतला फालुदा आणि ते बनवत असताना क्रिशू फुल येऊन बसलेला वरती कट्ट्यावरती आणि मला प्रश्न विचारत होता आणि असं म्हणजे नाही का त्याला खूप एक्साइटमेंट होती काय बनवलं. फालुदा बना रही हूँ फालुदा. तू येतो बोलला होता ना पण सगळे घरी असले एकत्र खायला की खूप छान वाटतं आणि असं गेट टुगेदर्स तर मला तर खूप आवडतात असे फॅमिली रियुनियन्स. सगळ्यांना असं मस्त मस्त खायला वेगवेगळे डिशेस बनवून चारायला पण खूप छान वाटतं. मस्त फालुदा झाला होता रेडी. सगळ्यांना फालुदा खूप आवडला आणि खूप छान झाला होता. रियल फलूदा का टेस्ट आहे इसमें. मस्त झाले एकदम. तर थँक्यू गीतांजली खूप मस्त आहे. चलो विल एंड माय मदर्स डे व्लॉग.